25 नोव्हेंबर 2025 फाइंडिंग फॉरेस्टर ही अमेरिकन मूवी बघितली. त्या फॉरेस्टर नावाच्या लेखकाची रायटरची स्टोरी आहे. सीएन कॉर्नरीनी केलाय रोल त्या फॉरेस्टरचा, विलियम फॉरेस्टरचा. आणि एक मुलगा वॅलेस म्हणून असतो. तर तो ॲव्हरेज असतो अभ्यासामध्ये, पण त्याचे काही रायटिंग्स ज्या असतात त्या एका चांगल्या स्कूलला खूप अपील करतात. त्यांची परिस्थिती पण बेताचीच असते, त्याच्यामुळे साध्या शाळेत त्याच्या आईने त्याला घातलं असतं. पण जेव्हा तिथले लोक त्याचं रायटिंग एसे वगैरे बघतात तर त्याच्यात त्याचा भाऊ त्याला थोडीशी मदत करत असतो. तर ते आवडतात सगळ्यांना. तर ते सगळे कन्सर्न असतात त्या स्कूलचे की त्यांना चांगला हे पाहिजे असतो. आणि हा खूप छान बास्केटबॉल खेळायचा. बास्केटबॉल पण एकदम म्हणजे एक्सपर्ट असतो खेळण्यामध्ये. तर मग ती जी स्कूल असते अमेरिकेतली चांगल्यापैकी स्कूल, जिथे फी वगैरे खूप, जिथे रिच लोकांचीच मुलं शिकत असतात, तर ती त्याला ऑफर करते की फ्रीमध्ये आम्ही तुम्हाला शिकवू, तुम्ही आमच्या शाळेत, म्हणजे शाळेचं नाव हे होईल म्हणून. तर हे लोक जेव्हा फील्डवर खेळायचे तिथे ग्राउंडवर असे मित्र, तर एका बिल्डिंगच्या खिडकीतनं सारखं त्यांना लक्षात आलं की कोणीतरी आपल्याला वॉच करतंय, कंटिन्युअसली आपल्याला बघतं. तर मग हे लोक ठरवतात की आपण एकदा बघायचं की कोण माणूस येतो. तर मग आता कोण जाणार आत, तर कोणीच तयार होत नाही. याला वॅलेसलाच आत पाठवतात. वॅलेस आत जातो, बघतो, आणि मग जसाच तो माणूस येतो तर हे लोक पळून येतात. पण त्या पळण्याच्या ह्याच्यात ती बॅग, वॅलेसची बॅग त्याच्याकडे राहते. मग आता याला म्हणजे काय करायचं आता. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ग्राउंडवर खेळायला येतात तेव्हा ती बॅग बाहेर, खिडकीच्या बाहेर लटकवलेली त्याला दिसते. आणि मग पण तो म्हणतो आता काय करायचं, पुन्हा वर थोडी चढायचं. मग ते लोक निघतात खेळून. तर ती बॅग खाली पडते, म्हणजे फेकतो तो आहे. मग हा तर आज जेव्हा बॅग उघडून बघतो तेव्हा त्याची, आणि त्याला अशी लिहायची सवय असते, तो डायरी लिहित असतो, बाकीच्याही गोष्टी लिहित असतो. तर तो बघतो की पेज ऑन पेज त्याचं त्यांनी वाचलंय आणि करेक्ट केलंय, करेक्शन्स केलेत, कुठे काय पाहिजे, कुठे काय चुकलंय वगैरे. तर मग त्याला थोडासा इंटरेस्ट वाटायला लागतो. मग तो त्याला भेटायला जातो. आणि मग आधी तर तो म्हणतो मी का तुला हे करू वगैरे, पण मग दोघांचं जमते. आणि मग तो त्याला गाईड पण करतो की कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, कशी सुरुवात करायला पाहिजे. आधी मनात असं खूप विचार नाही करायचा, आधी मनात येईल ते लिहायला सुरुवात करायचं, आणि मग त्या बॅकग्राऊंड मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन्स करत राहायचे. म्हणजे तो त्याला असे टिप्स देत राहतो. तर मग ह्याच्या रायटिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट अजून दिसायला लागते. आणि खेळामध्ये पण इम्प्रूव्हमेंट. खेळामध्ये एक तिथला जो जरा असतो त्याचं ह्याची बाचाबाची होते, पण शेवटी त्यालाही लक्षात येतं की नाही, वॅलेस हा खूप चांगला प्लेअर आहे. टीचर्सनाही लक्षात येतं की वॅलेसला काढून उपयोग नाहीये. आणि मग दोघांनाही त्या टीम मध्ये घेतात आणि ते लोक म्हणजे जिंकत राहतात नेहमी. शाळेचं नाव पुढे पुढे जात राहतं. आणि मग जेव्हा ह्याच्या रायटिंग मध्ये सुधारणाही दिसते आणि खूप चांगलं जाणवतं, तर 10 वेळा ते टीचर्स त्यांना विचारतात की तूच लिहिलंयस का, तूच लिहिलं. तो म्हणतो हो, म्हणे तुला कोणी सांगतं का. तो म्हणतो नाही, कोणी मला सांगत नाही. तर अशा पद्धतीने हे करतो. पण आता आणि ह्यानी फॉरेस्टरनी त्याला एक कंडिशन घातली असते की इथे जे काही तू लिहिशील ते तू बाहेर न्यायचं नाही. तर नेमकं ह्याचं लिहिणं झालेलं नसतं काही. आणि दुसऱ्या दिवशी हे डिक्लेअर करतात की सगळ्यांनी एक एसे सबमिट, म्हणजे काहीतरी मॅटर सबमिट करायचं आहे, आणि त्याच्या याच्यावरून आम्ही हे करणार, असेस करणार की आता एक कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यात कोण बोलेल, हु विल बी द स्पीकर. तर मग हा ते जे लिहिलं असतं ऑलरेडी तिथेच ते घेऊन जातो आणि तिथे सबमिट करतो. आता ते सबमिट करताना जे टीचर्स असतात तर त्यांना ते त्याच्यात काय असतं की विलियम फॉरेस्टरनी आपले पॅसेजेस जे
पब्लिश झालेत ते घातलेले असतात, थोडे थोडे त्याला सांगितले असतात. जेव्हा सुरुवातीला त्यांनी लिहिले असतात काही गोष्टी, तर मग टीचर्स त्याला रागवतात. त्यामुळे तू म्हणाला ना आम्ही कोणाचं मदत घेत नाही किंवा कोणाचं काय हे करत नाही, तर हे म्हणे विलियम फॉरेस्टरचे पॅसेज जसे जसे कसे काय तुम्ही तू घेतलेस, आणि असं करताना म्हणे तुला खरं तर शाळेतनं काढून टाकायला पाहिजे, पण आम्ही तुला एक चान्स देतो की तू माफी माग, आपली चूक कबूल कर, आणि असं पुन्हा करणार नाही असं सांग. तर हा म्हणतो नाही, मी माफी मागणार नाही, मी चूक पण कबूल करणार नाही, कारण मी हे काही कोणाचं कॉपी केलेलं नाही, हे मीच लिहिलेलं आहे. आता ते बाय चान्स त्याचं आधीपासून पब्लिश असेल तर नाही, तर म्हणे तुला खरं त्या रायटरची परमिशन घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे सगळे असे म्हणजे बोलतात. तर हा काही म्हणजे सांगत नाही, आणि मग तो स्वतः एक परत आर्टिकल लिहितो आणि ते विलियमच्या घरी पोस्ट करतो, म्हणजे आपल्या भावाला सांगतो की देऊन येतो. तर मग विलियम ते वाचतात, आणि मग ज्या दिवशी कॉम्पिटिशन असते सगळेजण बसलेले असतात, तर ह्याला चान्स नसतो ना वॅलेसला, कारण त्यांनी माफी मागितली नसेल काहीच नाही, आणि शाळेत याच्याकरता नाही काढत की तो म्हणजे चांगलं खेळतही असतो आणि चांगलं हे करत असतो. तर मग हा विलियम फॉरेस्टर तिथे येतो, आणि सगळ्यांचं स्टुडंट्सचं बोलणं वगैरे झाल्यावर हा म्हणतो की मी विलियम फॉरेस्टर आहे आणि मी काही बोलू शकतो का इथे. तर सगळेजण ना माहितीच असतं ना चांगला रायटर आहे म्हणून, म्हणतात ऑफकोर्स ऑफकोर्स. मग ते तिथे त्याला संधी देतात बोलायला. तर तो जे वॅलेसनी पाठवलेलं असतं त्याला आर्टिकल ते वाचतो सगळं. सगळ्यांना खूप आवडतं, अगदी दणदणीत टाळ्या वगैरे वाजतात. तर मग तो म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी अप्रिशिएट केलं, सगळ्यांना आवडलं, थँक्यू म्हणे, पण हे माझं आर्टिकल नाही, हे वॅलेसने लिहिलेलं आहे आणि त्याला तुम्ही परवानगी दिली नव्हती म्हणून मी हे वाचलं इथे येऊन. तर आणि असं म्हणून तो म्हणजे जातो. मग सगळे विचारतात की वॅलेस तू लिहिलेस का, तर म्हणतो हो. मग ते सबमिट करून देतात, आणि मग त्याला हे करतात, म्हणजे कंटिन्यू करायला सांगतात. आणि त्याच्या समोर आधी कंडिशन पण टाकली असते की तू आम्हाला शाळेत जिंकवून दे तर आम्ही तुला ठेवू वगैरे वगैरे. आणि नेमकं त्यावेळेस हा काही गोल करू शकत नाही, हारतो, कारण मेंटली तो डिस्टर्ब असतो. पण मग आता हे सगळं झाल्यावर पुन्हा सगळं हे करतात, आणि त्याला सिनियर करता पण ऍडमिशन तिथेच मिळते, आणि त्याला इतर मुलांना पण गाईड करायची संधी मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये एक इनबॉर्न कॅलिबर त्या विलियम फॉरेस्टरला दिसलेलं असतं. आणि काही दिवसांनी म्हणजे तो आणि विलियम फॉरेस्टर तसं काही नाही, फक्त एकमेकांच्या टचमध्ये वगैरे असतात. मग एकदा त्याला त्याचा लॉयर येतो विलियम फॉरेस्टरचा त्याला भेटायला. म्हणतो की तूच आहे का वॅलेस, तर म्हणे मी विलियम फॉरेस्टरचा लॉयर आहे, आणि तो आता ही इज नो मोर, तो आता राहिला नाही, आणि त्यांनी सगळं आपलं घराच्या कीज जे काही बॉक्स त्याचं म्हणजे सगळं त्यांनी तुला दिलेलं आहे वारस म्हणून. तर मग हा जातो, बघतो सगळं त्याचं घर, आपल्या भावालाही सगळ्यांना आईला घेऊन जातो. त्याच्या खूप आठवणी त्याला जाग्या होतात, आणि मग नंतर तो एक पुस्तक लिहितो विलियम फॉरेस्टरवर, ज्याचं नाव असतं फाइंडिंग फॉरेस्टर. तर म्हणजे दोघांच्या रिलेशन मधलं खूप छान हे दाखवलंय की कसं तो त्याला स्ट्रिक्टली पण गाईड पण करतो आणि कंडिशन्स पण ठेवतो, आणि तो जास्ती वाया जाणार नाही आणि जास्ती लोक त्याचा फायदा घेणार नाही हे पण कसं शिकवतो. आणि शेवटी त्याला म्हणजे जास्ती आपल्या जवळ पण येऊ देत नाही, पण त्याच्याबद्दल सगळी माहिती पण वॅलेसला कळलेली असते, कारण तो त्याच्या घरी पुष्कळ रात्री जागून वगैरे लिहिलेलं असतं त्यांनी. पुष्कळदा विलियमला झोप लागली की वॅलेस बघायचा पुस्तकं इतर किंवा काही फोटो, तर त्याच्यात मग त्याला काही फोटो दिसतात यंग ह्याचे. तर त्याचा एक भाऊ असतो जो मिलिटरीमध्ये गेला असतो, जिथे त्याची डेथ झालेली असते, आणि त्याच्यातनंच त्याला एक दिवस कळलेलं असतं की हा विलियम खूप छान क्रिकेट पण खेळायचा, आणि कितीतरी मॅचेस आणि हे स्टेडियम त्यांनी गाजवले आहेत. मग त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो त्याला स्टेडियम मध्ये पण घेऊन गेलेला असतो. अशा बऱ्याच छोटे छोटे इन्सिडेंट्समुळे ते दोघं
क्लोज झाले, म्हणजे त्यांचं बॉन्डिंग दाखवलेलं आहे की कसा एक टीचर आणि स्टुडंटचं बॉन्डिंग असू शकतं, लाईक अ फ्रेंड. तर छान आहे, आवडलं मला.